नमस्कार शेतकरी बांधवांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 45 दिवसामध्ये भेंडीचे नियोजन कसे केले पाहिजे आणि उत्पन्नाच्या दृष्टीने आपले नियोजन कसे फायद्याचे ठरू शकते. तर सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा वाण निवड आणि जमिनीची तयारी चांगली करून घ्यायची आहे. तर भेंडीचा चांगला वाण निवडणे हे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला चांगले वाण सांगणार आहे जे महाराष्ट्रामध्ये सर्व चांगले आपल्याला उत्पन्न देऊ शकतात. महाराष्ट्राच्या कोरड्यावर जमिनीवरती काळभोर जमिनीवरती किंवा थोडीशी तांबडी किंवा मुरमाटी जमिनीवरती चांगले उत्पन्न देण्याचे हे वाण एकदम चांगले प्रतिसाद देतात. तर आणि हायब्रिड व संकरित वाण आहे हे 45 दिवसामध्ये पहिला तोडा होतात. तर सर्वात पहिल्यांदा वाणांची नावे ऐका. महिको 55, महिको 105, महिको 10 या 3 व्हरायटी एकाच कंपनीच्या आहे आणि उत्कृष्ट उत्पन्न देतात. तर आणि त्याच्याच नंतर आहे नुंजी व्हिडू 63, फाल्कन फ्लोरा US ॲग्रेसिड 713 या आहे. आणि त्याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने लागवड करत असाल तर नंबर 47 पुसा A4 जर सेंद्रिय लागवड करत असाल तर ही फायदेशीर तुम्हाला ठरू शकते. हिवाळ्याच्या दृष्टीने आता समजा आपल्या ऑगस्ट चालू आहे, आता ऑक्टोबर चालू, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4-5 महिने चांगली थंडीचं नियोजन असताना म्हणजे भरपूर थंडी असते, त्यावरती रोगप्रतिकार शक्ती चांगली म्हणून ही बियांची रोगप्रतिकार शक्ती, उगवण क्षमता आणि अंकुरण होण्याची क्षमता एकदम चांगली मानली जाते. रोटावेटर मारून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर बेडवरती चांगली मल्चिंगवरती भेंडी लावायची आहे. अन्यथा तुम्ही भेंडी लावणं टाळा. तुम्हाला उत्पन्न होणार नाही किंवा तुम्हाला काही पैसे होणार नाही. हे बियाणे 1000 रुपयाच्या पासून ते तुम्हाला लाख रुपये उत्पन्न निश्चित देणार. त्याच्यानंतर आपण आलेलो आहे. हेच वाहन रोगप्रतिकार शक्ती आहे आणि यंदा जी भेंडी येते ही एकदम कवळीशी असते. तिचा गडद कलर असतो आणि बाजारामध्ये हिला खूप मागणी आहे. आणि एकदा जर चवीला जर तुम्ही खाली तर तिची चव एवढी उत्कृष्ट मानली जाते की समोरचे ग्राहक पुन्हा तुम्हाला हात विक्रीवरती हिची किंमत शेतकरी बांधवांनी या वाणाची 40 ते 45 किंवा 60 रुपयापर्यंत हिवाळ्यामध्ये निश्चित असते. त्याचबरोबरीने आता आपण जमिनीची तयारी बघूया. जमीन हलकी ते मध्यम भुसभुशीत आणि निचऱ्याची असावी शेतकरी बांधवांनो. आणि पहिली नांगरणी खोल करावी. शेवटी 2 नांगरटांमध्ये 5 ते 6 किंवा 4 टन तुम्ही शेणखत टाकू शकता. ते पण कुजलेलं नसेल तर शेणखत तुम्ही लेंडी खत टाकू शकता. त्यावेळेस बरोबर कोंबड खत किंवा अनेक गांडूळ खत, कंपोस्ट खत तुम्ही ते मिक्स करू शकता. तुमचे म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तयारी करता शेताची याच्यावरती अवलंबून असतं. त्याच बरोबरीने आता जमिनीची तयारीमध्ये तुम्हाला जमिनीचा pH हा 6 ते 7 उत्कृष्ट मानला जातो. आणि या भेंडीच्या उगवणी क्षमतेला म्हणजे तापमान हे 18 ते 30 सेल्सिअस उत्कृष्ट मानले जाते. आणि उत्कृष्ट मानल्यामुळे भेंडीची काही उत्पन्न क्षमता आपल्याला जास्त या टेम्परेचरमध्ये भेटते. त्याचबरोबरीने आता आपण बीज प्रक्रिया आणि त्याच्यावरती किती उगवण्याची क्षमता कशी वाढवली पाहिजे बियाची. तर सर्वात पहिल्यांदा बुरशीपासून संरक्षणासाठी थायमर 3 ग्रॅम आणि कार्बेडायझियम 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला तुम्ही लावू शकता. मिक्स करून त्याला लावू शकता. त्याची उगवण क्षमता मजबूत चांगली होते. आणि याच प्रकारे तुम्हाला काय जर एखादं झाड म्हणजे काय 20% उगवण क्षमता होत नाही काही भेंडीची, तर त्याच ठिकाणी ही 20% उगवण क्षमता आपली या ठिकाणी होते. म्हणजे पूर्ण 100% प्रॉपर आपली भेंडी उगते. त्याचनंतर बरोबर सेंद्रिय पद्धतीने करायचे असले तर त्रिकोर पेंट्स किंवा सेंद्रिय बुरशीनाशक द्रावणात ही भिजवले पाहिजे बियाणे. हिवाळ्यामध्ये उगवण क्षमता आपल्याला 7 ते 8, 9, 10 दिवस पण वाट पाहावं लागू शकते. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अंतराची विशेषतः आपल्याला 1.5 बाय 1.5 अंतर ठेवायचं. म्हणजे झिकझॅक पद्धतीने तुम्ही भेंडी लागवू शकतात. हिवाळ्यामध्ये थोडंसं अंतर लांब ठेवा जेणेकरून मावा, थ्रिप्स, काही पाणी पिवळे असे रोग म्हणजे भरपूर रोग असतात ना, त्याच्यावरती थोडंसं झाडामध्ये अंतर असलं तर मोकळी खेळती हवा, थोडं ऊन पडलं तरी झाडाला तहादारता असली पाहिजे जेणेकरून उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्हाला चांगले पाहिजे. 20 गुंठ्याच्या साठी तुम्हाला 1 किलो बियाणे या व्हरायटीची लागेल. तुम्हाला महिकोची सांगितले आहे, फ्लोरा सांगितलं आहे, नामदारी ॲडव्हेंटा कंपनीची वरची काही नावे सांगितली होती. त्याच बरोबरीने आता पाणी व्यवस्थापन करायचं आहे. उगवण क्षमताने जर तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही मल्चिंगवरतीच लावा हिवाळ्यामध्ये, अन्यथा बाकीकडे टाळा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मल्चिंगवरती तुम्हाला बियाणे लावल्यानंतर तुम्हाला 1.5 किंवा 1 तास पाणी द्यायचं आहे. चांगला बेड भिजवून द्यायचं आहे. बेड भिजल्यानंतर ती 6 ते 7 दिवसांनी चांगली उगवण क्षमता होईल. आणि त्यानंतर 5 ते 7 दिवसांनी चांगली म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण सरासरी 8 ते 9 दिवस लागू शकतात उगवायला, हे मान्य करतो. त्याच्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. पहिल्यांदा किती दिवसांनी खत द्यायचं आहे ते सर्व आपण या मध्ये बघूया.
तर प्रति 20 गुंठ्यासाठी तुम्हाला 50 किलो नत्र युरिया घ्यायचा आहे, 25 किलो SSP घ्यायचं आहे, 25 किलो पालाश म्हणजे MOP घ्यायचा आहे आणि पहिला ड्रॉप ड्रेसिंग आपल्याला 20 दिवसांनी द्यायचा आहे. हा जवळजवळ 25 किलो युरियाचा असू शकतो, तो तुम्हाला द्यायचा आहे. दुसरा ड्रॉप आपला ड्रेसिंग 35 दिवसांनी म्हणजे 25 किलो युरिया प्लस 25 किलो MOP हा आपल्याला भेंडीसाठी द्यायचा आहे. तर त्याच्यानंतर आता सेंद्रिय पद्धतीने तुम्ही लावत असाल तर त्याच्यावरती पण उपाय आहे आणि ते लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि पुण्य कमवण्याचे काम करत असाल तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पण लावू शकता. त्याच्यावरती उपाय आहे म्हणजे फवाऱ्यांमध्ये गोमूत्र आहे, जीवामृत आहे, संजीवक आहे आणि किंवा शेणखत वापरा, हे उत्कृष्ट खते मानले जाते. आणि 15 दिवसांनी एकदा जीवामृत फवारणी निश्चित करा. जर सेंद्रिय पद्धतीने करत असाल तर भेंडीला कॅल्शियम व बोरॉनची फवारणी 30व्या दिवशी करा. त्यामुळे फळे जास्त येतात आणि म्हणजे भेंडी जास्त येतात आणि उत्कृष्ट सेंद्रिय पद्धतीने म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 100 ते 110-120 रुपये असा बाजारभाव आपल्याला मार्केटमध्ये भेटतो. डायरेक्ट एक्सपोर्ट केल्यावरती सिटी सारख्या ठिकाणी लोकल लेवलला आपल्या सेंद्रिय म्हणजे पिकवलेल्या मालाला डिमांड नसते शेतकरी बांधवांना. त्याचबरोबरीने आता रोग व कीड नियंत्रण यांच्यावरती आपल्याला बघायचं आहे. कोणत्या समस्या आहेत? मावा, पांढरी माशी, तुडतुडे आणि फुलकिडा याच्यावरती भरपूर हिवाळ्यामध्ये समस्या असतात, तर त्यावरती उपाय पण आहे. मावा आणि पांढरी माशी असल्यास इमिकोट्रायक्लोप्रिड आणि 1 मिली प्रति लिटर ही फवारणी करायची आहे आपल्याला एक प्रतिपंपामध्ये. आणि फुलकिडा आणि तुडतुडे यासाठी स्पिनोसॅट किंवा सायपर मेथ्रिन 1 मिली प्रति लिटर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करायची आहे 15 लिटर बरोबर. रोगासाठी मॅक्सोझेम आणि कार्बोडायझेम मिश्रण फवारणी 15 दिवसांनी अंतराने आपल्याला निश्चित करायची आहे. 15 दिवसांनी ही फवारणी फॉलो करीत राहा शेतकरी बांधवांनो. त्याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने तुम्ही करत असाल तर फवारणीमध्ये निमार 5% करायची आहे. फवारणी 7 दिवसांनी आपल्याला करायची आहे. आणि गोमूत्र अर्क मिरची किंवा लसूण द्रावण ही तुम्हाला उपयुक्त ठरू तुडतुडे असेल किंवा मावा थ्रिप्स याच्यावरती. तर त्याच बरोबरीने आता उत्पन्न वाढायच्या दृष्टीने जर विचार केला तर भेंडीसाठी उत्पन्न कसे वाढायचे आहे. 30 दिवसानंतर भेंडीला थोडेसे हलक्या हाताने दिलं करा, म्हणजे मुळांना कसा एकदम असं कंपोस्ट खत किंवा आपलं 10-26-26 24-24 आणि 19-19 या खतांचा दाणेदार खतांचा उपयोग करा, जेणेकरून काय होईल ती भेंडी ला ताकद येईल. तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करत असाल कंपोस्ट खत किंवा गावठी कोंबडीचे लेंडी खत किंवा असे, आणि जर तुम्हाला लेंडी खत असेल त्याचा भुगा करून टाकला तर उत्कृष्ट मानले जाते. त्याचबरोबरीने आपला पहिला तोडा हिवाळ्यामध्ये किती दिवसांनी होतो? 45 ते 50 दिवसांनी पहिला तोडा होतो. शेतकरी बांधवांनो, दर 2 दिवसांनी आपल्याला तोडणी करायची आहे. जवळजवळ 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला 70 ते 80 किलो प्रति तोडा निघणार आहे. आणि व्यवस्थित जर काळजी घेतली तर तुम्हाला 1,000 रुपयाच्या व्यायापासून लाख रुपये तर 60-70 हजार रुपये कमायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही निश्चित तयारी करू शकता. तर शेतकरी बांधवांनी ही माहिती होती भेंडीच्या 45 दिवसाचे नियोजन आपल्याला तुम्हाला आवडले असेल तर निश्चित फॉलो करा आणि व्यवस्थित काळजी जर घेतली तर तुम्हाला भरपूर पैसे होईल. तुम्हाला गरिबातून श्रीमंतीकडे जायचे असेल तर भेंडी पीक निश्चित करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.